नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. साखर किंवा गूळ न वापरता नाचणीचे पौष्टिक लाडू मी इथे दाखवणार आहे. तर मुलांची सुट्टी आहे किंवा मोठ्यांनासुद्धा अतिशय उपयुक्त, शुगरवाल्यांसाठी तर खूप छान असा ऑप्शन आहे. आणि कॅल्शियममध्ये नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे शरीराला फायदेशीर आहे. सगळे ड्रायफ्रूट्स म्हणजे अक्रोड, बदाम, काजू आणि माझ्याकडे काही सीड्स होते ते व्यवस्थित तुपावर भाजून घेतलेले आहेत. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ते पण व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू खूप दिवस टिकतात. आणि परत एकदा 2 ते 3 चमचे तूप टाकून हे जे नाचणीचं 1 वाटी तूप आहे, अर्धी वाटी तुपाचा वापर केलेला आहे. थोडं थोडं तूप घालतच याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजायला थोडा वेळ लागतो, खमंग वास येतो, याचा कलर चेंज झालेला आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तूप भाजून घ्यायचं. आणि एक वाटी इथे मी खजूर घेतलेला आहे. तर खजूरही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर खजूर परतून घेतल्यावर थंड करून घ्यायचं आहे. आणि इकडे नाचणीचं पीठही आपलं थंड झालेलं आहे. सगळे ड्रायफ्रूट्स, डेसिकेटेड कोकोनट, हे सगळ्या गोष्टी थंड झाल्यावर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर खूप असा हेल्दी असा लाडू आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि चवीलाही खूप छान लागतो. फक्त नाचणीचं पीठ भाजायला थोडा वेळ लागतो आणि अशा पद्धतीने पटपट लाडू वळले जातात. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्स